येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यामागं लाखो कारसेवकाचा हात आहे। 1992ला जेव्हा बाबरी मस्जिद पाडल्या गेली तेव्हा बाबरी मस्जिदीवरती त्या घुमटावरती चढणारा पहिला गट आणि त्या गटाचे प्रमुख डॉक्टर अजित गोपछडे आपल्यासोबत आहेत। तेव्हाचा काय प्रसंग होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। डॉक्टर साहेब, आपण गटप्रमुख होतात आणि आपण पहिले व्यक्ती होतात घुमटावर चढणारे, नेमकं तेव्हाचा प्रसंग होता आणि काय अनुभव आपल्याला आले? माझं MBBS पूर्ण झालं होतं आणि मी वर्ष 22 होतं। माझ्याकडे रामशिला पूजनाचे कार्यक्रम देण्यात आले होते आणि त्यानंतर मी स्वयंसेवक या नात्याने त्या ठिकाणी कारसेवा करण्यासाठी गेलो होतो आणि तिथलं आमची पवित्र माती घेणे आणि मंदिराच्या निर्माणाकरता लागण्यासाठी आम्ही सगळ्यांनी तिथे पोहोचायचं। म्हणून एक 1093 लोकांचा गट होता, त्याच्यामधले 300 लोकांची जबाबदारी माझ्याकडे होती। माझ्या पुढे गण आणि वाहिनी असते, ते वाहिनीचे प्रमुख हे आमचे बॉस असतात, त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने ऐकायचं असतं। आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून राम तिकिटावरती फैजाबादपर्यंत पोहोचलो। फैजाबादला रात्री हनुमान आखाड्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी अयोध्येकडे गेलो चालत चालत। सगळे आमचे जवळपास 1093 लोक आखाड्यामध्ये आम्ही झोपलो। महंतांनी स्वागत केलं, रात्रीच्या जेवणाची सोय केली, सकाळी उठून शरयू नदीच्यावर जाऊन आंघोळ केली, प्रार्थना केली आणि आम्ही सगळेजण कार सेवेसाठी म्हणून त्या ठिकाणी गेलो। हा कुठली प्लॅनिंग नव्हती, एक मंदिरामध्ये आपण सगळ्यांनी आणलेली पवित्र माती आहे ती त्या ठिकाणी टाकणे आणि कार सेवा करणे अशी सूचना होत्या। पण ते 3 गुंबद समोर दिसत होते। रामलल्ला आमचा खाली होता आणि रामलल्ला हा पारतंत्र्यात होता, गुलामीत होता, तो विवादित ढाचा होता। त्या ठिकाणी काही नमाज पडल्या गेली नव्हती, त्यामुळे तो विवादित ढाचा होता आणि आमच्या सगळ्या तरुणांच्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया होती आणि योगायोगाने आमची वाहिनी पुढे होतो, मागच्या गटाचा प्रमुख मी होतो आणि नेमका योगायोगानं संभाजीनगरचा गट हा पुढे होता। बांबूचे बॅरिकेटिंग लावलेले होते, पण तरुणांनी ते सगळे बांबूचे बॅरिकेटिंग तोडले, तारेचे कुंपणं तोडले। वरतून अशोक सिंगलजी, धर्मेंद्र महाराजजी, साध्वी ऋतुंबराजी ओरडून सांगत होत्या की कारसेवकांनो संयमानं राहा, पुढे जाऊ नका, पण कोणी ऐकायला तयार नव्हता। 15 ते 20 लाखाचा मॉब होता। मी MBBS असल्यामुळे मला काळजी होती की माझ्यासोबतच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं, कोणी पडला तर काही त्याला दुखापत होऊ नये, म्हणून मी देखील त्यांच्यासोबत ती मनुष्यबळ जी साखळी जशी असते, आम्ही त्यावेळेस मलखांब वगैरे खेळायचो। खांद्यावर चढून वानरासारखं आम्ही सगळेजण वर चढलो। 2 मजली इमारतीसारखं मोठे गुंबद होते। वर चढल्याच्या नंतर आमच्या संतप्त प्रतिक्रिया सुरू झाल्या। बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी सगळ्या जे आता बांबू होते, काही तिथल्या ठिकाणी ज्या मिळालेल्या ज्या काही सळ्या होत्या ते त्यांनी कारसेवा सुरू केली आणि तो 11:30-12 वाजेपर्यंत जी कारसेवा आमची 10ला सुरू झाली, 12-12:30ला तो 2 गुंबद तर पडले। पण आम्हाला अशी भीती होती की सगळीकडून जय श्रीरामाचा जयघोष चालू होता, हिंदुत्वाचा जयघोष चालू होता। 20-25 लाख पब्लिकचं आम्हाला अभिनंदन करत होते आणि आमचे भाऊ फुरफुरत होते। तर आम्हाला असं वाटत होते, पण 3रा गुंबद हा पडण्याच्या अगोदर सिंगलांनी सांगितला, माननीय अशोक सिंगलांनी, की खाली उतरा, खालून कारसेवा ती चालू आहे। मग मी सगळ्यांना विनंती केली। माझ्यासोबत नागपूरचे थापा म्हणून होते, एक शंकर गायकर म्हणून मुंबईचे होते, मिरजेचा एक शिवसैनिक होता। आम्ही म्हणजे तसं हे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेतून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। पण जवळपास आम्ही जवळपास 1,500 ते 2,000 कारसेवक वरती चढलेलो होतो। त्यानंतर तर जेव्हा आम्ही खाली उतरलो, अर्ध्या-पाऊण तासामध्ये 3रा गुंबद पडला। तर 4:30 वाजता तो गुंबद पडल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी खाली त्या उत्खननाला सुरुवात केली आणि रामलल्लाचं दर्शन झालं। साश्रू नयनानं रामलल्लाचं दर्शन घेतलं, रामलल्लाच्या मूर्तीला आंघोळ घातली, त्या मूर्तीला आम्ही सगळ्यांनी उचलून, एकंदरीत त्यावेळेला तिथं मूर्ती सापडलेली होती, रामलल्लाची मूर्ती होती ना, त्या आमच्या रामलल्लाची मूर्तीच त्या ठिकाणी होती। आणि हे जे सगळं होतं, बाबराने आपलं जुनं जे त्या ठिकाणी रामाचा जन्म ज्या जागेवर झाला त्या ठिकाणी आम्हाला पाळणा सापडला, पोथ्या सापडल्या, लहान मुलाच्या हातातले कवळ जे असतात त्या सगळ्या गोष्टी सापडल्या। हिंदू संस्कृतीमधल्या अनेक गोष्टी सापडल्या ज्या मंदिरामध्ये असतात त्या, विशेषतः त्या ठिकाणी भरत होतं, राम होतं, हनुमानाची प्रतिमा होती। म्हणजे हे सगळं त्या विवादित ढाच्याच्या खाली सापडलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रूव्ह झालं ते याच विषयावर प्रूव्ह झालं। ती मूर्ती आम्ही उचलली आणि उचलून त्या ठिकाणी पायऱ्या बांधल्या, वर तंबू बांधला, वरती पत्र टाकले आणि मी एकट्याने केलेलं नाही, हे हजारो लोकांनी केले, हजारो स्वयंसेवकाचं काम आहे ते। मी क्षणमात्र आहे त्याच्यातला एक कार्यकर्ता, कारण माझा हा विषय होता, मी संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो आणि हे सगळं श्रेय संघाच्या परिवाराला जाते, कारण त्यांनी जेवणाच्या व्यवस्थेपासून, जाण्या येण्याच्या व्यवस्थेपासून सगळ्या गोष्टी अतिशय उत्तमपणाने केल्या होत्या आणि हजारो
हजारो महिला त्यामध्ये होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने हिंदुस्थानातला एक जनसागर त्या ठिकाणी जमला होता. माझ्या आयुष्यातला तो ऐतिहासिक क्षण आहे. आणि मी जेव्हा वर चढलेलो होतो, 2 ते 3 तास वर होतो, तर इंडियन एक्सप्रेसचे छायाचित्रकार होते मोहन बने, यांनी तो फोटो काढला आणि त्यावेळेस त्यांनी तो रोल केला त्या फॅक्स सारखा आणि तो पाठवला. आणि मला 4-5व्या दिवशी ते म्हणाले की अजित तुझा फोटो आहे. तर मी त्यावेळेस या सगळ्या परिस्थितीमध्ये होतो, याचा मला प्रचंड अभिमान आहे. 72 तासानंतर आता रामलल्लाची मूर्ती तिथे स्थापित होणार आहे आणि देशभर दिवाळी साजरी होणार आहे. काय सांगाल सर? हा संकल्प माननीय मोदीजींच्या माध्यमातून जो होत आहे ते देशामध्ये रामराज्याची संकल्पना साकार व्हायला लागलेली आहे. आम्ही अपेक्षित नाहीत, पण आम्ही आमच्या गावामध्ये दिवाळी साजरी करू, दीन दलित दुबळे सगळ्या गोरगरीब लोकांना जेव घालू, कपडे देऊ, कीर्तन करू आणि आपल्या घरामध्ये झाली नाही तशा प्रकारची दिवाळी आमच्या गावामध्ये आम्ही साजरी करू. मी नांदेडमध्ये असतो, माझं गाव कोल्हे बोरगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड या गावामध्ये मी सर्व लोकांना महाप्रसादाचं आणि कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आणि माझ्या त्यावेळेस कारसेवेला गेलेला 90च्या कारसेवेला गेलेला पहिला जो कारसेवक आहे तो त्याचा मी त्याच्या कुटुंबियांचा मी सत्कार त्या दिवशी मंदिरामध्ये करणार आहे. आणि मोदीजी हे करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्या ठिकाणी अयोध्येचं जे मंदिर होतं आहे हे नुसतं अयोध्येचं मंदिर नसून इंटरनॅशनल होली सिटी होणार आहे. ते ताजमहलला देखील ते अयोध्या हे ठिकाण मागे टाकणार आहे असं मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे. नक्कीच एकंदरीत 1992चा हा पूर्ण थरार जो होता तो डॉक्टर अजित गोपछेडे त्याचे साक्षीदार आहेत आणि ते स्वतः ते गटप्रमुख होते. आणि कशा पद्धतीनं बाबरी मस्जिद पाडल्या गेली आणि आज 72 तासानंतर तिथं रामलल्लाची मूर्तीची स्थापना होणार आहे. यासाठी सर्व देश आता सज्ज आहे आणि सर्वांच्या नजरा याकडे लागलेल्या आहेत. कमलाकर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.